गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून 603 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होतोय। रामकुंड आणि गोदा घाटावरील लहान मोठ्या मंदिराला गोदावरीच्या पाण्याचा वेढा दिसतोय आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। रामकुंड गोदा घाट पाण्याखाली गेलेला आहे। पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामधल्या मंदिरांना पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत सध्या गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळेल। तर जी लहान मोठी मंदिरं आहेत गोदा घाटावरची त्या मंदिरांना पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला गोदावरीची पाणी पातळी वाढलेली बघायला मिळेल। मात्र मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस गोदावरीला पूर आलेला होता त्यावेळेसपासूनच प्रशासनाकडून खरं तर गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नये, स्टंटबाजी करू नये अशा पद्धतीचं आवाहन केलं जात होतं। मात्र तरी देखील काही अतिउत्साही नागरिक आणि भाविकांकडून पुराच्या पाण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सेल्फी किंवा फोटो सेशनसाठी स्टंटबाजी करण्याचे प्रकार सध्या देखील घडताना आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या प्रशासनाकडून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि कुणीही नागरिकांनी पाण्याच्या जवळ जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।